माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इडली सांबर रेसिपी। 2 वाट्या तांदूळ, 1 सपाट वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी पोहे घेतले। तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, उडदाची डाळही स्वच्छ धुवून घेतली। ती दोन्हीही मी सकाळी 9 वाजता भिजत घातले। सायंकाळी 5 वाजता पाण्यातून काढून ते मिक्सरमधून दळून घेतले। पोहेही त्याच वेळेस पाण्यातून काढून स्वच्छ धुवून मिक्सरमधून दळून घेतले। सर्व मिश्रण मिक्स करून त्यामध्ये 4 चमचे गरा, एक लहान अर्धा चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण मिक्स केले। 1 तांब्या पाणी गरम करून ते एका कढईमध्ये त्यामध्ये पिठाचे पातेले ठेवले। हे पहा सकाळी आपले पीठ कसे फुगले आहे। नंतर कुकरच्या भांड्यामध्ये 1 तांब्या पाणी ओतून लिंबू टाकले। भांड्याला तेल लावून घेतले आणि त्यावरती पीठ ठेवून इडलीचा कुकर लावला। तो 10 ते 15 मिनिटं ठेवावा। पीठ उन्हाळ्यामध्ये गरम पाण्यामध्ये नाही ठेवले तरी चालेल, पण हिवाळा आणि थंडीच्या दिवसात गरम पाणी करून त्यामध्ये पीठ ठेवावे। हे पहा आपली इडली कशी खुसखुशीत जाळीदार झालेली आहे आणि मऊ झालेली आहे। सांबर आणि खोबऱ्याची चटणी याबरोबर इडली छान लागते। तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा ती कशी झाली।